नमस्कार, माय टीव्ही मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। श्रीरामपूर लक्ष्मीनारायण हॉटेल मालकाच्या हत्येच्या निषेधार्थ नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत गावातील गुंडांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली। आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला। या ठिय्या आंदोलनात शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी संघटना तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। गेल्या 11 दिवसात घडलेले हे चौथे गंभीर गुन्हेगारी प्रकरण असल्याने श्रीरामपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात गुन्हेगारी वाढत असून सामान्य नागरिक सुरक्षित नाही अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आंदोलकाची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली। नागरिकांनी कोणतीही तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, तसेच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शहरात योग्य बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी कठोर भूमिका घेत जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाही आणि आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अंतविधी करणार नाही असा इशारा दिला। मात्र अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमताज सुदर्शन यांनी आल्यानंतर दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत यांचा अंत्यविधी रवाना केला। तसेच आलेले सर्व नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच आमदार हेमंत उगले यांनी पोलीस अधीक्षक यांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलनास तुर्तगती देत मात्र बंद कायम ठेवणार असल्याची भूमिका मांडली। या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे। सर्वांना नमस्कार। सर्वांना माहिती आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडली की 3 आरोपी नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी। तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे टाइम। तो तरी पण ते आरडाओरडा केली की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून। ते त्यामध्ये ते झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला। त्यामुळे त्यांना जे मिटवण्यासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगा ते गेला होता, ते हा झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं। त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे। त्या फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केला होता आणि एक फरार होता, त्यांना पण रात्री आम्ही अटक केलेला आहे। बट एक माणूस जे आरोपी आहे सूरज जाधव ते पण त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ॲडमिट केलेलं आहे। तो त्यांचा जबाब नोंद करणं बाकी आहे। तो दोघांना अटक केलेला आहे। आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून। ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे। त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर खरं कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। गेल्या 10 दिवसात 4 प्राण घटना या शहरात घडल्या, त्यामुळे कुठेतरी संघटित टोळ्या आता या इथं कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर आता कशा पद्धतीचा या पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे। त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आहे। बरेच लोकांना आम्ही अरेस्ट पण केलेलं आहे। त्यामध्ये मोठा कलम म्हणजे मोकासारखा नाही तर संघटित गुन्हेगारचे जे नवीन 111चा कलम पण लावणार आहे। तो अजून जे लोकांना आम्ही माध्यमातून सर्वांना विनंती करतो, जे कंप्लेंट समोर आलेल्या नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की कंप्लेंट हिंमतने कोणी आम्हाला कोणता दबाव नाही आहे। आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेले आहे। कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे। कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे। आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हालावर विश्वास ठेवा। आम्ही जे गुन्हेगार आहे, जे डिस्टर्बिंग करणार आहेत सिटीमध्ये त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। दिवसभर जे आंदोलन झालं त्यात एक तक्रार करण्यासाठी सगळ्या नागरिकांना एक आका आहे या ठिकाणी, तो सगळे हँडल करतो, त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही। त्या आकाचा शोध आता पोलिसांना लावावा लागते। काय आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे,
जे आता जे नवीन गुन्हे दाखल त्यामध्ये पण आम्ही शोधणार आहे. त्यांच्या 1% पण त्यांचा रोल आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. याच माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. कसं याच्यावर सगळं आम्ही त्यांचे पूर्ण बंद करणार आहेत. आधी अजिबात आम्ही सहन करणार नाही. तुमच्याकडे काय माहिती असतील आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ॲडिशनल टीम पण इकडे थांबलेला आहे आणि एवढा फोकस आहे आता श्रीरामपूर सिटीमध्ये. आम्ही पूर्ण शांतता ठेवण्यासाठी आम्हाला पण तयार आहे. तो तुम्ही पण सहकार्य करा. 2 महिन्यापूर्वी चार घेतला, मात्र एसटी ड्रग्सचं एक मोठं आव्हान त्या पोलीस खात्यासमोर आहे, ज्यामुळे आज युवक पिढी कुठेतरी बर्बाद होताना दिसतो. हे आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता जे गुन्हेगारला पण आम्ही पॅरेड घेतलेला आहे आणि ते ड्रग्स बद्दल पण आमच्या कारवाई सुरू झालेला आहे आणि मोठा रॅलीज पण आम्ही काढणं सुरू केलेलं आहे. ते अवेअरनेस कॅम्प त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. आता ते दिसणार आहे भविष्यामध्ये.